वितरण कार्यक्रमाकडे जातोय। या संपूर्ण या सामन्यांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती ती संकेत खोत आणि आयुष करंदेकर यांनी। दोघांनाही संपूर्ण टुर्नामेंट्समध्ये 5-5 विकेट्स मिळाल्या होत्या, पण आपण इकॉनॉमी काढली तर संकेत खोत याची इकॉनॉमी चांगली असल्यामुळे आपण उत्कृष्ट बॉलर या उत्कृष्ट बॉलरसाठी निवड करतोय ते संकेत खोत याची। हा उत्कृष्ट बॉलरचं जे चषक आहे ते आपल्याला कुमारी देविका निखिल पोलेकर यांनी दिलंय आणि याचं वितरण बक्षिसाचं वितरण करतायत ते कृष्णकांत पाटील आणि विनायक आरेकर। दोन्ही सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की त्यांनी ही ट्रॉफी संकेत खोत याला द्यायची आहे। कृष्णकांत पाटील आणि विनायक आरेकर यांना विनंती आहे की दोघांनी ही उत्कृष्ट गोलंदाजीची ट्रॉफी आहे जी आपल्याला कुमारी देविका निखिल पोलेकर हिने दिले ती आपण संकेत खोत याला द्यायची आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्याच्यासाठी। भव्य दिव्य असं रबरी बॉल प्रीमियर लीगचा आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय। त्यानंतर बेस्ट उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट फलंदाजासाठी 2 बॅट्समन शर्यतीत होते, ते म्हणजे श्रेयस आरेकर आणि सुमित कोलथरकर। सुमितचे एकूण रन्स आहेत 64 आणि श्रेयस आरेकर त्याचे रन्स आहेत एकूण 118, त्यामुळे उत्कृष्ट फलंदाज ठरतोय तो श्रेयस आरेकर 118 धावा। आणि बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार त्याला पृथ्वीराज खोत आणि सुदेश आरेकर यांच्या वतीने दिले जाते। दोन्ही सुदेश आरेकर आणि पृथ्वीराज खोत या ठिकाणी उपस्थित। तर मी सुदेश आरेकर यांना विनंती करतो की त्यांनी श्रेयस आरेकर याला बेस्ट बॅट्समनचं बक्षीस द्यावं। त्यानंतर आणि या मॅचचं रनरअप ठरलंय जे सेकंड प्राइज गेलंय ते आई वाघजाई या संघाला। पूर्ण टुर्नामेंट्समधलं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जातं आहे ते म्हणजे आई वाघजाई संघाला आणि ते त्यांना प्रदान करतंय राजा आणि वेदांत दोघांनी यायचं आहे आणि हे बक्षीस त्या टीमला द्यायचं आहे। त्या संपूर्ण टीमने या ठिकाणी यायचं आहे। आई वाघजाई सेकंड प्राइज राजा आणि वेदांत याने द्यायचं आहे। पूर्ण टुर्नामेंट्समध्ये सेकंड रनरअप जे ठरते टीम ती आहे आई वाघजाई 11। आई वाघजाई 11 हे रनरअप ठरतंय त्यांना। त्यानंतर मालिकावर ना बाळा ना ओके। या संपूर्ण टुर्नामेंटसाठी उत्कृष्ट मालिकावीरचा पुरस्कार जातोय तो श्रेयस उर्फ बाळा कोलथरकर याला आणि यासाठी आपल्याला चषक आणि सायकल दिले युवराज प्रणव जाधव यांनी अध्यक्षांना आणि याच्यासाठी आपण अध्यक्षांना निमंत्रित करतोय भंडारी समाज अध्यक्ष
प्रतीक पोलेकर यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि या श्रेयस कोलथरकर यांनी संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 181 धावा केल्यात. 181 धावा केल्यात. यासाठी त्यांना युवराज प्रणव जाधव याच्याकडून आकर्षक अशी सायकल आणि चषक दिलं जात आहे. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. त्या सायकलचं वर्षभराचं मेंटेनन्स फ्री आहे, त्यांच्याकडून दिलं जाणार आहे. तर मालिकावीर पुरस्कार आपण दिला आहे. त्यानंतर या संपूर्ण टुर्नामेंटचं विजेता संघ आहे. या संपूर्ण टुर्नामेंटचा विजेता संघ आहे इलाइट वॉरियर्स. टाळ्या त्यांच्यासाठी जोरदार. संपूर्ण टीमने या ठिकाणी यायचं आहे. इलाइट वॉरियर्स याला जे प्रथम क्रमांकाचं जे चषक आहे ते दिले आपल्याला वेदांत महेश मांजरेकर यांनी. आणि या संपूर्ण टीमचं अभिनंदन करायचं महिला मंडळांनी यायचं आहे. पूर्ण महिला मंडळ जे या बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना चषक द्यायला यायचं आहे. संपूर्ण महिला मंडळ जे उपस्थित आहेत त्यांनी इलाइट वॉरियर्स या संघाला चषक द्यायचे. वेदांत महेश मांजरेकर यांनी सुद्धा यायचं आहे आणि महिला मंडळांनी सुद्धा यायचं आहे. यांच्या वतीनं संपूर्ण टीमला इलाइट वॉरियर्स या संघाला हे चषक प्रथम क्रमांकाचं चषक प्रदान करण्यात येत आहे. आणि 10,000 रोख रक्कम रुपये 10,000 आणि चषक दिलं जात आहे. संपूर्ण टीमचं, संघ मालकांचं, आयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि हा बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आमच्या या स्पर्धेसाठी उत्कृष्ट समालोचक म्हणून आम्हाला लाभले आतिश दादा, त्यांचं सुद्धा मी सर्व आपल्या या बागमांडला दांडा मित्रमंडळ परिवारातर्फे धन्यवाद करतो. आणि अशीच समालोचन आमच्यासाठी करत राहा. तसेच आम्हाला हे टी शर्ट प्रिंटिंगसाठी व ट्रॉफी ज्यांनी दिली ते निगडी काठीचे श्रमिक राऊत यांचासुद्धा मी धन्यवाद मानतो. आणि तसेच कोणाचं जर नाव राहून गेलं असेल तर क्षमस्व. आणि हा आपला या रबर बॉल स्पर्धेचा अतिशय उत्कृष्ट आपण हे आयोजन केलं होतं. त्यासाठी ज्या ज्या खेळाडूंनी सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल